नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत प्रकाश आंबेडकर जी आहेत. आंबेडकर साहेब, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. देशाला धोक्याच्या घटकेपर्यंत घेऊन जाणारं धार्मिक राजकारण सुरू आहे किंवा चालू आहे असं आपण वक्तव्य केलं होतं, किंवा असं धार्मिक राजकारण पोहोचलेलं आहे आणि विरोधी पक्ष हा लकवा मारलेला आहे असं आपण म्हटलेलं होतं. काय त्याच्या मागचा मतितार्थ होता? आत्ता परिस्थिती आपल्यासमोर लक्षात आलेली आहे की अमेरिका तुमच्या विरोधात आहे, इराण तुमच्याबरोबर नाही, युरोपियन कंट्रीज तुमच्याबरोबर नाहीत, इंग्लंड तुमच्याबरोबर नाही, रशियाने मध्यंतरी असताना पाकिस्तानला पूर्णपणे मदत केली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि सिंदूरच्या निमित्ताने एक संधी आली होती भारताला की आर्थिक दृष्टिकोनातून कमकुवत झालेला पाकिस्तान, की जे टेररिस्ट निर्माण करण्याचं माहेरघर आहे, ते संपवण्याची तुमच्याकडे संधी आली होती. ती संधी मोदी सरकारने वाया घालवली असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही हवाईच्या माध्यमातून पूर्णपणे पाकिस्तानला नियंत्रण केलं होतं, कंट्रोल केलं होतं आणि त्यांचे अनेक बेसिस तुम्ही उद्ध्वस्त केले होते. दुसऱ्या बाजूला कराचीमधले असणारे जे महाजिर्स आहेत, त्याच्यानंतर बलुचिस्तानमधले असणारे जे बलुगीच आहेत, पठाण आहेत, तयार होता. तुम्हाला एक पाकिस्तानचे 5 पाकिस्तान करण्याची संधी आली होती आणि ॲक्सेस ऑफ टेररिझम हे जे जगभर होतं हे तुम्हाला मोडण्याची संधी होती. आणि मिलिटरी पूर्णपणे त्या तयारीमध्ये होती असं माझी स्वतःची माहिती आहे. याला खो कोणी घातला? तर इथल्या भारतीय जनता पक्षाने खो घातला, नरेंद्र मोदी यांनी असणारा खो घातला. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की जी धमक इंदिरा गांधीमध्ये होती की 7वी फ्लीट ही बे ऑफ बेंगॉलच्या तोंडावरती आहे, तिने एक पाकिस्तानचं 2 पाकिस्तान करायला घाबरली नाही. बांगलादेश तिने निर्माण केला आणि मोकळं झालं. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षात नरेंद्र मोदी यांना एक पाकिस्तानचे 5 पाकिस्तान करण्याची संधी आली होती, ती घालवली. पण ती नुसती घालवली नाही, तर आता त्याच्या उलट आपल्याला असणारं दिसते की भारतीय जनता पक्षाचा प्रचार काही आहे, ते इथले मुस्लिम आपल्या छाताड्यावरती बसतील, त्यांची लोकसंख्या वाढते, त्यांचं अमुक वाढते, त्यांचं तमुक वाढते, त्यांचे मशिदी वाढत आहेत, असा प्रचार सगळा चाललेला आहे. आणि इथल्या हिंदूंना भीती घातल्या जाते की काही वर्षानंतर पुन्हा लोकशाहीच्या माध्यमातून इथला मुसलमान आपल्या छाताड्यावरती बसणारे अशी असणारी हिंदूंना भीती घातल्या जाते. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की आत्ताच्या असणाऱ्या ज्या कालावधीमध्ये आहे आणि जो खेळ असणारा मोदीने अजूनपर्यंत बंद केलेला नाही, तो म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जाणं आणि तिथले असणारे भारतीयांना ॲड्रेस करणं. हा जो खेळ त्यांनी चालवलेला आहे, हा खेळ देशाला धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. याचं कारण की ज्या देशामधली लोकसंख्या 2 कोटी आहे, 3 कोटी आहे, त्या देशामध्ये भारतीयांची संख्या जी आहे ती 15,000-20,000 लाखाच्या आसपास आहे. ही संख्यासुद्धा भयावह आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का माझा एक अनुभव म्हणून असणारा मी सांगतो. मी जिनिवाला 94 ते 2003 हे मला वाटतं अनेक 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी जात होतो. याचं कारण आहे की अपार्थाईड हा इश्यू जगभरातून संपल्यानंतर, म्हणजे आफ्रिकेतून संपल्यानंतर नवीन सोशल इश्यू काय असावं म्हणून ही थीम तयार त्या ठिकाणी केल्या जात होती. म्हणून जिथे जिथे बैठका मोस्टली युरोपियन कंट्रीजमध्ये होती, त्या ह्याच्याबरोबर इतर भारतीय जे होते त्यांना 2-2, 3-3 तास एअरपोर्टवरती थांबवलं जात होतं.
त्यांचं खाणं पिणं सगळं केलं जातं. तर असं नाही की नाही त्याच्यामध्ये. पण मी एकदा असणारं त्या अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही मला सोडताय, कारण का माझ्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट होता त्यावेळेस आणि त्याच्यामुळे हे नाही. मी त्यांना असं विचारलं की तुम्ही हे थांबवताय का यांना. म्हटलं हे माझ्याबरोबर अनेक वेळा आले आणि अनेक वेळा गेले. हे जरी असलं तर ते म्हटले की आमच्या मनामध्ये एक भीती आहे आणि ती भीती म्हणजे येणाऱ्या काही कालावधीमध्ये वर्षभरानंतर काही वर्षानंतर आम्हाला भीती अशी आहे की आमची असणारी पिढी जी आहे त्या पिढीवरती इमिग्रंट्स राज्य करतील आणि ते जर झालं तर आम्ही कैदी झालो आणि ते राजे झाले अशी असणारी परिस्थिती आहे. ते आम्हाला असणारं थांबवायचं आहे. आज मोदी जे करतात आहेत ती जी भीती युरोपियन नेशन्समधली आहे किंवा इतर देशांमधली जी आहे त्या भीतीला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे उजागर करतात आहेत. ती भीती पुन्हा जिवंत करतात आहेत. आणि म्हणून आपण बघितलं असेल की सिंदूरसारख्या मिनी वॉरमध्ये भारताबरोबर एकही राष्ट्र उभा राहिला नाही. आणि त्याच्यानंतरची आपण जी कारवाई बघितली त्या कारवाईमध्ये वीक झालेला पाकिस्तान याला आर्म्स अँड ॲम्युनिशन पुरवण्याचं कामकाज यातही सगळे देश त्या ठिकाणी करतात आहेत. ॲक्सेस ऑफ टेररिझम हे तुम्हाला संपवण्याची संधी असताना तुम्ही गमाव दिली आणि आत्ता असणारे दिसते की भारत हा आयसोलेट झालेला आहे. तेव्हा BJP जो प्रचार करते की इथले मुसलमान तुमच्यावरती राज्य करतील, मला भीती आता अशी आहे आणि ती गुजरातसारख्या राज्यामध्ये राजस्थानसारख्या राज्यामध्ये पाकिस्तान आता तुमच्यावरती राज्य करेल का. का तुम्हाला आर्म्स अँड ॲम्युनिशन हे तुमचे बाहेरून येतात, तुम्ही सेल्फ सफिशियंट नाही आहात, त्याच्यावरती आता असणारा रोख लागलेली आहे. रशियासुद्धा किती तुम्हाला असणारं आर्म्स अँड ॲम्युनिशन पुरवू शकेल त्यांच्या याच्यामध्ये असणारं राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे हे जे धार्मिक राजकारण जे आहे हल्ला होईल असं तुम्ही म्हणताय. भारतीयांचं म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचं धार्मिक राजकारण जे चाललेलं आहे त्या धार्मिक राजकारणातून जगामध्ये एक भीतीचं वातावरण भारताबद्दल निर्माण झालं आणि त्यामुळे आता त्यांना पाकिस्तान हा त्यांचा शत्रू जरी असला, अमेरिकेमध्ये त्यांनी असणारा ट्विन टावरवरती 2 विमानांनी हल्ला केला जरी असला आणि त्यांच्याबरोबर आत्ता त्यांना असं वाटतं आहे की ते बाजूला ठेवा, भारताला पहिल्यांदा कंट्रोल करा. आणि उद्या कुठेतरी मला असणारी भीती अशी वाटते की युद्ध झालं पुन्हा पाकिस्तानबरोबर तर पाकिस्तानला सामुग्री पुरवणारा देश, आज जसं युक्रेनला सगळेजण देतात आहेत तसं पाकिस्तानला देऊन आपण किती दिवस लढू शकतो. त्याच्यामुळे भारतीय जनतेने विचार केला पाहिजे की मिळालेलं सार्वभौम हे जर टिकवायचं असेल तर ताबडतोब असणारं या सरकारला खाली उतरवलं पाहिजे तरच आहे. आणि दुर्दैवाने ती परिस्थिती असताना काँग्रेसवाला असताना आणि विरोधी पक्ष जे आहेत ते पॅरालिटिक झालेले दिसतात आहेत. जे मला हे दिसते ते त्यांनाही दिसते, नाही असं नाही, पण ती मांडण्याची आणि बोलण्याची कुठंतरी ताकद कमी पडते असं मला वाटतंय. पण आता आपण बघतोय हे की अमेरिका तर तयार आहे आपल्याशी बोलायला, बिलकुल नाही आहे. आपणच रिस्पॉन्स देत नाही आहोत. तुम्ही असणार सगळेजण मी असं म्हणेन की स्वप्नाच्या जगामध्ये आपण जगतोय. दोन दिवसापूर्वी मी असं म्हणेन की एक सोशल मीडियावरती अमेरिकेचे इकॉनॉमिस्ट यांची एक मुलाखत, दीर्घ मुलाखत आली आहे, फार चांगली मुलाखत आलेली आहे. आणि अमेरिकन सिटिझन असूनही तो म्हणतो मी भारतीयांना वॉर्न करतोय की तुमचं वर्चस्व हे अमेरिकेला खपणार नाही. आणि अमेरिकेला खपणार नसल्यामुळे तुम्हाला नुसतं आर्थिक दृष्टिकोनातून नाही, इकॉनॉमिकली नाही,
तर तो म्हटला तुम्हाला मिलिटरी वाईज सुद्धा पंगू करणं हे अमेरिकेचं धोरण आहे. त्याच्यामुळे असणारं तुम्ही नेगोशिएशन करा, अमुक करा, हे करा, ते करा, पण तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही, गत्यंतर नाही. हे एका अमेरिकन इकॉनॉमिस्टचं मत आहे. त्याच्यामुळे हे मत नवीन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे. आपण असणारं ज्याला म्हणता येईल, म्हणजे हे मी 1950चं आपल्याला असणारं सांगतो. अमेरिका पाकिस्तानकडे झुकण्याच्या अगोदर त्यांनी भारताला मित्रता करण्याचा प्रस्ताव दिला, परंतु भारताचं जे असणारं डीप स्टेट ज्याला आपण म्हणतो, त्या डीप स्टेटने तो प्रस्ताव काय मान्य केला नाही. आणि म्हणून चायनावरती आणि रशियावरती नियंत्रण करण्यासाठी अमेरिकेकडे ऑल्टरनेटिव्ह राहिलं नाही, तर त्यांनी असणारं ते ऑल्टरनेटिव्ह पाकिस्तानमध्ये बघितलं आणि सगळी गुंतवणूक आपली असते ती पाकिस्तानमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला नुसतं जिवंत ठेवणं नाही, तर वायबल करणं आणि इकॉनॉमिकली आणि मिलिटरी स्ट्रॉंग करणं ही आता अमेरिकेची गरज भासते असं त्या ठिकाणी मला वाटतं. असं आपलं विश्लेषण आहे. आपण आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहात, आंतरराष्ट्रीय अनेक घडामोडींवर आपलं फार बारकाईनं लक्ष असतं. हे असताना देखील मी आता म्हणते आपण थोडंसं राज्याकडे वळूया, कारण राज्यामधले इतके विषय आहेत की त्याच्यावर आपली काय मतं आहे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि नुकताच जो आता विषय सुरू आहे संभाजीनगरचा आणि त्याचे पडसाचे कोथरूडमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 21-23 वर्ष विवाहितेला जो काही त्रास झाला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे काही झालं, आपण स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललेला आहात. नेमका काय मिळाले त्यांच्याकडून, काय तुम्हाला आश्वासन मिळाले? आश्वासन काहीच मिळालं नाही. उलट कमिशनरपासून इतर ठिकाणी म्हणत होते की आम्ही FIR नोंदवणार नाही. हम करे सो कायदा ही महाराष्ट्राची पाळी आलेली आहे. बरं, आगामी निवडणुकांकडे तुम्ही कसं बघता? महानगरपालिकेच्या निवडणुका, MMR रिजनमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या निवडणुका आता जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की 27% OBC आरक्षण हे कायम राहील, यानंतर या निवडणुकांकडे आपण कसं पाहता? नाही, OBCचं आरक्षण हे राहील याच्याबद्दल दुमत नव्हतंच कोणाचं. आत्ताचा प्रश्न राहिला आहे की हा जो उंदरा मांजराचा खेळ BJPने चालू केलेला आहे, त्यांच्या मित्रपक्षांबरोबर, तो कधी संपणार हा मला वाटतं त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. तो खेळ जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अलायन्स कशी होतील याचा आज सांगता येत नाही. अलायन्सवरती राज्य म्हणजे नगरपालिका महानगरपालिका कोणाकडे जातील हा त्याच्यातला इश्यू राहणार. म्हणजे भाजप एकटं लढेल असं तुम्ही म्हणताय? त्याची तयारी सुरू आहे? त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची तयारी स्वतःच लढावी अशी आहे, पण त्याच्याचबरोबर ते मित्रपक्षांना सुद्धा आम्ही बरोबर घेऊ हा त्यांनी पालपद लावलेला आहे. ठराविक ठिकाणी? हो, ते म्हणतात ते ठराविक ठिकाणी, पण ते ठराविक ठिकाण कुठलं? MMR रिजन असेल, महत्त्वाच्या महानगरपालिका, मुंबई सकट या ठिकाणी. आता पश्चिम महाराष्ट्राचा घेतला तर अजित पवारांना त्यांना सोडता येत नाही. त्याच्यामुळे तिथे तुम्ही अजित पवारांना घेणार का? अर्थात घेतील. मुंबईमध्ये तिकलीश इश्यू आहे, तो म्हणजे हिंदी भाषिक हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक असा असणारा प्रश्न आलेला आहे. आता मग एकनाथ शिंदेला BJP म्हणते आम्ही घ्यायचं, एक वर्ग असा म्हणतो BJPमधला तर ह्यांना मोकळं सोडा, हे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना जी आहे ती शिवसेनेची मतं खातील आणि आपल्याला जिंकणं सोपं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे अजून माझ्या अंदाजानं क्लॅरिटी आलेली नाही आणि ती क्लॅरिटी न आल्यामुळे
मी असं म्हणेन की आत्ता सांगणं कठीण आहे की इलेक्शन कोणाकडे जाईल कोणाकडे जाणार नाही. पण मी मगाशी जसं म्हणालो तसं मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या मतदाराला तुम्हाला वॉर उडवून घ्यायचा आहे का? तुम्हाला वॉर उडवून घ्यायचं असेल तर मी मुंबईकरांना म्हणतो BJPला मतदान देऊन मोकळा व्हा. तुम्हाला वॉर अंगावरती घ्यायचं नसेल तर यांना बाजूला काढण्याची प्रक्रिया सुरुवात करा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं वाटतं आपल्याला आणि एकत्र निवडणुका लढतील आणि त्याचे काय परिणाम होतील? नाही, माझं म्हणणं असं आहे की ते एकत्र येतील असं मला वाटतं. परिणाम काय होईल हे सांगणं जर आता अर्लियर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण मराठी वोट्स किंवा मुंबईमध्ये सत्ता काबीज करण्यामध्ये भाजपची दमछाक होईल किंवा महायुतीची दमछाक होईल असं आपल्याला वाटतं की हे एकत्र आले तर की काही फरक पडणार नाही असं वाटतं? मराठी माणसाचं मतदान आपण जर धरलं तर मी असं म्हणेन की कुणबी, आगरी, भंडारी, कोळी याचं महत्त्वाचं आहे. कोळी समाजाचं जे आहे त्यांची आता असताना मासेमारी सुकवण्याची व्यवस्था कोस्टल रोडने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. दुसरं जे आहे ती मुंबईतली वस्ती, जुनी वस्ती जी आहेत याच समूहाचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण त्यांना ज्याला आपल्याला म्हणता येईल की वेगवेगळ्या मार्गाने त्यांना उद्ध्वस्त करायचं चाललेलं आहे कोळीवाडे. आणि ते उद्ध्वस्त करत असताना ते आता कोणाबरोबर राहतील? मराठी भाषेला महत्त्व देतील की स्वतःच्या प्रश्नाला महत्त्व देतील? हा मोठा इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतोय. मग हा प्रश्न कोण सॉल्व्ह करू शकेल असं वाटतं तुम्हाला? सेना तर सॉल्व्ह करू शकणार नाही. डिपेंडेबल आता असणाऱ्या इतर पार्टीज आहेत तर ते सॉल्व्ह करतील असं माझं म्हणणं आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी शिंदेसोबत ते गेलेले आहेत, हातात हात दिलेला आहे. कसं बघता या युतीकडे आणि ह्याचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? आता तुम्ही लोकांनी 1 तास सुद्धा दाखवली नाही ती. शिंदेवरती तुम्ही अन्याय केला सगळा. त्याच्यामुळे त्याच्यावरूनच असणारं तुम्ही किती महत्त्व दिलं हे शिंदेचा एकनाथ शिंदेचा पहिल्यांदा त्यांनी कुठेतरी असणारा आपले राजकीय डाव टाकला, त्याला तुम्ही 1 तासही देऊ शकलेला नाहीत. त्याच्यामुळे ते व्हॉल्यूम्स स्पीक करून जातं असं मी त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यामुळे न बोललेलं बरं असं मी मानतो, कारण का मला एकनाथ शिंदेचे माझे संबंध बिघडवायचे नाही. बरं, मला एक सांग, मग तुमचे संबंध चांगले होते मग त्यांनी विचारलेलं का तुम्हाला? ते म्हणून म्हटलं माझे संबंध बिघडवायचे नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की आंबेडकरी विचारांचे जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे किंवा एकत्रितरित्या समाजाला ॲड्रेस केलं पाहिजे? आहे की हा जो इश्यू आहे मी गेले 40 वर्ष ऐकतोय आणि मी प्रत्येकाला असं म्हटलंय की मला एक नेता असा दाखवा की ज्याला स्वतःच्या ताकदीवरती 10,000 मतं मिळालेली आहेत समाजातल्या. आंबेडकरी चळवळीमधले एकही नेता दाखवा की ज्याला असं स्वतःच्या ताकदीवरती स्वतः उभा राहिला 10,000 मतं आहेत. हा म्हटलं होतं खेळ इथल्या सवर्णांचा आहे, काय का त्यांना इथल्या असणाऱ्या वंचितांची ताकद वाढू नये आणि म्हणून सातत्याने प्रेससमोर की हे विखुरलेले आहेत, एकत्रच येत नाहीत, अमुकच आहेत, तमुक आहे. माझं म्हणणं असं आहे की आता मी कोणाबरोबर बसलं पाहिजे याचं तुम्हीच मला नाव सांगा. एक नेता सांगा मला. मधल्या काळात तुम्हाला भाजपची बी टीम म्हणत होते. नाही, तुम्ही एक नाव ताबडतोब सांगा, विचार करायची गरज नाही आहे. मी म्हटलं याचं कारण असं आहे की हा प्रचाराचा भाग मीडियामधला चाललेला आहे
म्हणजे मी असं मानतो की 4 पक्षांबरोबर मी लढतो, त्याच्या 5वा पक्ष माझा कुठला आहे तर ते मीडिया आहे. बर. ते मीडियासुद्धा म्हणजे माझा अपोनंट मीडियासुद्धा आहे, त्याच्यामध्ये मीडियाबरोबरसुद्धा मला लढावं लागतं. इतर पक्षांना 4 बरोबर लढावं लागतं, मला 5व्या बरोबर लढावं लागतं. बरं, मला एक सांगा की सध्या मीडियामध्ये जी चर्चा आहे ती वादग्रस्त विधानांची चर्चा सध्या सुरू आहे मंत्र्यांच्या. तुम्ही कसं पाहता याकडे? विधानांची म्हणा किंवा त्यांच्या व्हिडिओजची म्हणा, प्रश्न असा आहे की खेळांची म्हणा, तुम्ही असं जात बघून उमेदवारी दिली आणि त्याचं कर्तृत्व बघून तुम्ही त्याला सर उमेदवारी दिली नाही, तर तुम्ही या स्टेजला आलेला आहात. जिंकण्यासाठी त्याचं कर्तृत्व महत्त्वाचं हे तुम्हाला वाटलं नाही, तर त्याचे उपद्व्याप हे महत्त्वाचे आहेत. त्या उपद्व्यापाला बघून तुम्ही उमेदवारी दिली. तो निवडून आल्यानंतर उपद्व्यापच करणार, दुसरं काय करणार आहे? तुम्ही जे पेरलंय तेच उगवणार आहे. पण माणिकराव कोकाटेंना ही जी संधी दिली गेलेली आहे याकडे तुम्ही कसं बघता? मी तेच म्हणतोय तुम्हाला, तुम्ही जे पेरता शेतामध्ये तेच उगवतं, दुसरं उगवत नाही. त्याच्यामुळे हा नियम निसर्गाचा नियम आहे, तो सगळ्यांना लागू होतो तिथे, तो राजकीय पक्ष असेल किंवा इथला. पण शेवटी कसं आहे ना की जबाबदारी हा पण एक भाग असतो. तुम्ही एखाद्या दारुड्याला जर उमेदवारी दिली आणि आता तू निवडून आलायस मग दारू सोड असं जर म्हणायला लागलं तर तो म्हणतो मी अगोदरही पित होतो, लोकांना काय वाटत नव्हतं, आता मी निवडून आले उलट जास्ती पिन. 18 मिनिटं रमी खेळली जाते विधानसभेमध्ये बसून, कसं पाहताय? मी तुम्हाला तेच म्हणतोय त्याच्यामध्ये की तुम्ही ज्या कॅरेक्टरची माणसं उमेदवार म्हणून लढणार असाल त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर सभ्यतेची वागणूक बाळगू नका. हा आपण स्वतःलाच फसवतोय की आता त्यांनी सभ्याने वागलं पाहिजे, नाही त्यांनी अमुक केलं पाहिजे, त्यांनी तर आधी. पण तू काय करत होता हे लोकांनाही माहीत होतं, तुम्हालाही माहीत होतं. फक्त जात म्हणून तुम्ही त्याला उमेदवारी दिली, जात म्हणून निवडून दिलं. तू काय म्हणतो, तू थोडी मला लोकांवर निवडून दे, माझ्या जातीने मला निवडून दिलेलं आहे. पण जात नाही ती जात असं म्हटलं जातं. मानते आहे मला त्याच्यात. तुम्हाला प्रयत्न करून त्याचा इफेक्ट जर कमी केला नाही, जातीने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे की तुम्हाला नेताच ठेवलेला नाही. आणि आता नुसता देशपातळीवरती नेता राहिलेला नाही तर राज्यपातळीवरती सुद्धा राहिलेला नाही. आणि त्याच्या खाली तुम्ही गेलात तर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नेता राहिलेला नाही कुठल्याही पक्षाला. म्हणजे तुमचं शरीर आहे पण तुमचं मुंडकं उडवलेलं आहे. किती दिवस तो जगणार? डीप थॉट आहे याच्या मागे तुम्ही म्हणताय ते. मी डीप थॉट तर एवढंच म्हणतोय की प्रत्येक म्हणजे एक सिस्टम जी आहे नाही ही पूर्ण रिवॅम्पच झाली पाहिजे. मी या मताची आहे की नुसत्या जातीवर निवडणुका लढल्याच नाही पाहिजे, नाही म्हणत आहे, कर्तृत्वावर लढल्या पाहिजे. मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय तो हा की जातीला महत्त्व दिल्यामुळे तुम्ही पॉलिटिकल लिडरशिप संपवलीत अशी असणारी परिस्थिती आहे, एक भाग. बरोबर. दुसरा भाग तिथे की ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा जो आता वाद आपण एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे बघतो आहोत, हा काँग्रेस ज्यावेळेस पहिल्यांदा फुटली इंडिकेट सिंडिकेट, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं हा वाद आमचा नाही. कोर्टाने सांगितलं हा वाद आमचा नाही, इलेक्शन कमिशन बघून गेले. आणि इलेक्शन कमिशनने काय सांगितलं, या सगळ्या NGOज आहेत आणि NGOज असल्यामुळे ज्यांच्याकडे मेजॉरिटी त्यांचा पक्ष.
सांगण्याचा हा की त्या जुन्या कालावधीमध्ये पार्लमेंट हे फोकस होतं ऑफ युनिटी. पार्लमेंट हे युनिटीचं फोकस होतं. पण पक्ष रजिस्टर करा आणि रजिस्टर झाल्यानंतर पक्ष हे युनिटीचं फेस झालं. म्हणजे पार्लमेंट जे नॅशनल युनिटीचं फेस होतं ते रिप्लेस झालं विथ पॉलिटिकल पार्टी ॲज अ फेस. आता ह्या पॉलिटिकल पार्टीज तुटायला लागल्या, फुटायला लागल्या. चर्चा काय सुरुवात झाली? देश फुटायला लागला. झाली की नाही झाली? त्याच्यामुळे अविवेकी नेतृत्व आणि हे जातीचं नेतृत्व जे आहे, जात ही जात तुम्ही जोपर्यंत जातीला प्राधान्य द्या असं ज्यावेळेस म्हणत राहाल आणि त्याच्यावर मी असं म्हणत नाही, मी म्हणते की कॅन्डिडेट हा कर्तृत्वावरच त्याला कॅन्डिडेटरी मिळालं पाहिजे. सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी हा फॅक्टर नसला पाहिजे. म्हणजे पूर्वी माझं म्हणणं असं आहे की हा सुद्धा जात डायल्यूट व्हायला वेळ घेणार आहे, ते काही इमिजिएट जाणार नाही आहे. ते लक्षात घेता की हे प्ले केल्या जाईल यासाठी पार्लमेंट हे जे सिम्बॉल ऑफ युनिटी होतं ते सिम्बॉल ऑफ युनिटी तुम्ही रिप्लेस करून सिम्बॉल ऑफ पार्टी असं जे केलं, तिथेच माझ्या अंदाजानं बिखरण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. बरं, आता आपण मुंबईचा, मी पुन्हा एकदा मुंबईकडे येते. हिंदी मराठी वाद हा जो पेटवला गेला किंवा मधल्या काळामध्ये फार आपण पाहिला, आजही आहे त्याची. टीव्ही वाल्यांनी पेटवला, पण तसे वर्तमानपत्रवाल्यांनी पेटवला आणि ज्यांच्याकडे सोशल लोकांचे मेळावे झाले त्याच्यावर, भाऊ एकत्र आले त्याच्यावर. कसे ते भाऊ एकत्र आले असतील ना. सामान्य लोक, सामान्य माणूस आहे तेव्हा सामान्य माणसाला काय वाटतं याच्यावर? तो म्हणतो मला हिंदी येतं, गुजराती येतं, तामिळ येतं. पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे की असाव्यात 3 भाषा, त्रिभाषा असाव्यात किंवा माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला शिक्षण हे स्थानिक जे आहेत, म्हणजे आता मी स्थानिक म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा असतो, लोक वापरतात स्थानिक हा अर्थ वेगळा आहे. ग्रास्पिंग कॅपॅसिटी ही मुलाच्या 5वी वर्गापर्यंत ही त्याच्या मातृभाषा म्हणजे घरात बोललेल्या भाषेत, मी आता मराठी असं शब्द वापरत नाही, घरात बोललेल्या भाषेवरती त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी फार पॉवरफुल असते. आता तिला रिप्लेस करण्याची जी आता इंग्लिश लँग्वेज म्हणून आलेली आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कारण का मी 81मध्ये 1981मध्ये एका रेव्हेन्यू कमिटीवरती होतो. त्यावेळेस माझ्याबरोबर देशपांडे नावाचे असणारे ग्रस्त डेप्युटी सेक्रेटरी होते, कमिटी सेक्रेटरी म्हणून होते आणि त्यांना मुद्दामून आमच्या कमिटीवरती पाठवून देण्यात आलं होतं. याचं कारण की हा माणूस बसल्या बसल्याला एक्सपेरिमेंट करायचा. तर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एक असणारा एक्सपेरिमेंट असा केला की रिक्रुटमेंट जे आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये 50% शहरी प्रश्न, 50% ग्रामीण प्रश्न. आणि त्याच्यामध्ये असं झालं की ग्रामीण माणूस हा शहरी भागामध्ये येत असल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी माहीत होत्या, पण शहरी माणूस ग्रामीण भागामध्ये जात नसल्यामुळे त्याला काहीच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट असा आला की 90% ग्रामीण सिलेक्ट झाले, 10%च फक्त शहरी सिलेक्ट झाले. त्यांना पनिशमेंट म्हणून आमच्या कमिटीवरती पाठवण्यात आलं. बरं, पण खरं तर तुम्हाला विचारण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आता मालेगावचा जो निकाल आलेला आहे, तुम्ही त्याकडे कसं बघता? आणि त्याचप्रमाणे मुंबई साखळी बॉम्बस्फोट जो आला त्याआधी,
ह्या दोन्ही निकालांकडे आपण कसं पाहता? कोर्टाने जे आहे ते दोन्ही इन्क्वायरी एजन्सी जे आहेत त्यांच्यावरती खापर फोडलेलं आहे की त्यांनी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर केलेलं नाही. जे काही थोडंफार माझं कायद्याचं नॉलेज आहे त्या प्रमाणात कोर्टाच्या एकदा लक्षात आलं की हे इन्व्हेस्टिगेशन कमी झालेलं आहे तर तिथे कोर्ट ऑर्डर करू शकते की तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा. माझा पहिला प्रश्न कोर्टाला आहे की तुम्ही हे का केलं नाहीत? दोन्ही खटल्यांमध्ये आणि केलं नसेल तर तुम्ही रेकमेंड का नाही केलं की यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी आणि ॲक्शन टू बी टेकन बाय दी गव्हर्नमेंट? पण 17 वर्ष खटला चालतो. ते खटलात असं आहे, इथे एक असं आहे की कुठले खटले लवकर चालवावेत आणि कुठले खटले उशिरा चालवावेत याचे नियम आहेत आणि ते अलिखित नियम आहेत. त्याच्यामुळे हे सगळे खटले जे आहेत ते मागे चालतात. आता नांदेडचं सुद्धा जे आहे एका घरामध्ये ब्लास्ट झाला, 3 माणसं मेली, पण घर मालकाला काहीच झालं नाही. घर मालक हा पहिला एक्यूज आहे की बा तुझ्या घरामध्ये हे सगळं एक्सप्लोजिव्ह आलं कसं आणि तू येऊ कसं दिलंस? महिन्याभराची शिक्षा त्याला, सगळे स्कॉट फ्री. म्हणजे इथे जो जुना मनूचा कायदा जो होता की ब्राह्मणाला कुठल्याही पद्धतीने असं हात लावायचा नाही, 302चा मर्डर केला असला तरी आत्ता असताना मला असं दिसतंय की RSS मधले ज्यांची कोणाची नावं असतील किंवा त्यांच्या अलाइड संघटना ज्या आहेत त्या सगळे बरी, कोणावरती असताना काही होणार नाही. असंच नियम, अलिखित नियम मला दिसतो. तुम्ही म्हणताय मनूचं राज्य आलं असं म्हणताय? मी असं म्हणतोय की मनूचं राज्य फक्त RSS पुढचं आलेलं आहे. बरं, जो खटला तुम्ही स्वतः चालवताय तो म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा खटला. त्या खटल्या प्रकरणी नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आम्ही आत्ताच्या स्टेजमध्ये मी हे इस्टॅब्लिश करू कोर्टापुढे इस्टॅब्लिश करू शकलो की इथं सोमनाथ सूर्यवंशीच्या मॅटरमध्ये एक्यूज जे आहे ते राज्य हे एक्यूज्ड आहे. नॉर्मली राज्याची भूमिका असते की 2 नागरिकांमध्ये मारामारी झाली असेल, जे काही भांडणं असेल, जे काही असेल ते कोर्टापुढे बाजू मांडायची आणि न्याय द्यायचा. पण सोमनाथ सूर्यवंशीच्या मॅटरमध्ये असं आहे की आरोपीच राज्य सरकार आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाला मला सर कन्व्हिन्स करावं लागतं की जेव्हा राज्य शासनच एक्यूज्ड आहे त्यावेळेस मृत्यू व्यक्तीला न्याय द्यायचा असेल तर तो कोर्टानेच न्याय दिला पाहिजे, ज्युडिशरीनेच न्याय दिला पाहिजे. का ज्युडिशरीच्या ऑर्डरने त्याला समाजातून वेगळं करून जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे न्याय द्यायचा जो आहे तो आता असताना कोर्टालाच न्याय द्यायचा आहे. इथपर्यंत मी आता कन्व्हिन्स करण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढे जे आहे ते पुढे आता अजून कोर्टाला मला कन्व्हिन्स करायचं आहे की याच्यामधलं इन्क्वायरी करणारा अधिकारी जो आहे, बदलापूरच्या ह्याच्यामध्ये कोर्टानेच SIT स्थापन केली, सुप्रीम कोर्टाने त्यांना असताना मान्यता दिली. त्याच्यामुळे माझं मार्ग सोपा झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आता आम्ही कोर्टाला विनंती हाच करणार की सुप्रीम कोर्टाने SIT मार्फत इन्क्वायरी करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टानेच SIT तिथे स्थापन करावी आणि त्यांच्यामार्फत असताना चौकशी करावी हा आहे. तिसरा इश्यू त्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की ती SIT जी आहे हे शासनाचीच माणसं असतात. त्याच्यामुळे या इन्क्वायरी पुरतं त्यांचं नियंत्रण हे कोणी करावं हा प्रश्न आहे. त्या कोर्टाला मी असं त्या ठिकाणी
काही मुद्दे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय SIT स्थापन व्हावी, पण तुम्ही म्हणताय SIT वर विश्वास नाही. SIT वरती विश्वास नाही याचं कारण की इज पार्ट ऑफ द एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह इथला असणारा आरोपी आहे. इन्क्वायरीसाठी तिसरं यंत्रणा तुमच्याकडे नसल्यामुळे त्याच इन्क्वायरीमधली 2 माणसं उचलायची असतात. ती 2 माणसं उचलून ती कोर्टाच्या ताब्यात ठेवायची असतात आणि कोर्ट त्यांचं नियंत्रण करेल. त्यांना तुम्ही पुन्हा एक्झिक्युटिव्हच्या ताब्यामध्ये ठेवलं तर एक्झिक्युटिव्ह त्यांना असं पुन्हा सांगणार आहे की ह्याला बरी कर, हे मर्डर नाही म्हणून सांगून दे. त्याच्यामुळे तिथे न्याय तुला जे सापडलेलं आहे तसंच्या तसं लिही आणि कोर्टाला सादर कर, ही सांगणारी एजन्सीसुद्धा कोर्टच असली पाहिजे. त्याच्यामुळे मॉनिटर करण्याची जी जबाबदारी आहे ती आम्ही असणारा कोर्टाला कन्व्हिन्स करणार आहोत की कुठल्या तरी कोर्टाला तुम्ही ती मॉनिटर करण्याची जबाबदारी द्या. बरं, भूषण गवई हे सरन्यायाधीश झालेले आहेत, तुम्ही कसं पाहता याकडे आणि त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला तर? नाही, माझ्यानंतर त्यांना इलिव्हेट झाल्यानंतर बाय प्रमोशन हे तुम्ही जाता, बाय प्रमोशन ते असणारे गेले, सुप्रीम कोर्टातही गेले, त्याच्यानंतर आता चीफ जस्टिसही झाले. त्याच्यामुळे आणि परफॉर्मन्स मी आत्तापर्यंत म्हणेन की 2-4 निर्णय आम्हाला त्यांचे मंजूर नाही आहेत, पण इज डुईंग वेल मी असं म्हणेन. परखड मत आहेत त्यांची स्वतःची, ती असलीच पाहिजे चीफ जस्टिसची. मी एवढंच म्हणेन की त्यांनी तो ट्रेंड सुरुवात केला तो फार चांगला आहे असं मी म्हणेन, कारण का अगोदरच्या चीफ जस्टिस वोकल नव्हते इतके, हे वोकल नाही. माझं म्हणणं वोकल नुसतं नाही, कथनी और करनी यांच्यामध्ये अंतर होता. बाहेर एक बोलायचं, जजमेंट दुसरं बोलायचं. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की यांनी ती प्रथा मोडावी असं माझं म्हणणं आहे. जी कथनी आहे ती करणी झाली पाहिजे जजमेंटमध्ये, एवढीच फक्त अपेक्षा आहे. बरं, आता निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत, त्याची तयारी सुरू झालेली आहे. वंचित कुठपर्यंत आलेलं आहे? वंचितची काय तयारी सुरू आहे? किती ठिकाणी तुम्ही लढणार आहात आणि कोणासोबत तुम्ही जाणार आहात? मी जसं म्हणालो की उंदरा मांजराचा जो खेळ आहे तो BJP आणि त्यांची अलायन्स आहेत. तो खेळ जोपर्यंत BJP थांबवत नाही तोपर्यंत कोण कोणाबरोबर अलायन्स करेल हे कळणारही नाही. एकदा तो उंदरा मांजराचा खेळ थांबला की मग अलायन्स व्हायला मोकळे होतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण तुम्हाला कायम बी टीम म्हटलं जायचं BJPची, तर याकडे आपण कसं पाहता? आता सर उघडच झालं की काँग्रेसच बी टीम निघाली. हो, मी जसं म्हणालो की सिंदूरच्या संदर्भातलं नो अटॅक, तुम्ही सिंदूर मग तुम्ही म्हणताय 100% भाजपचा आहे देशामध्ये, 100% भाजप असं तुम्ही म्हणताय. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की सिंदूरमध्ये तुम्ही पाकिस्तानचे 5 तुकडे का केले नाहीत? जे माझ्या आजीने पाकिस्तानचं केलं, तुम्हाला संधी असताना तुम्ही का केलं नाहीत हे जे राहुल गांधींनी विचारलं पाहिजे, तो नाही विचारला. तो काय म्हणाला की ट्रम्प खोटारडा आहे हे सांग. आता जे पॉलिटिकल विश्लेषक असतात त्यांचे गाईड चुकीचे असं वाटतं का तुम्हाला? मी माझं उत्तर देतो, त्याचे गाईड काय आहेत मला माहीत नाही. पॉलिटिकल विश्लेषक जे आहेत हे असं म्हणतात की संधी आल्यानंतर संधी का सोडली, आणि तुम्ही सगळे मीडियावाल्यांनी मोदीला का ट्रम्पचा इशू काँग्रेस पक्षाने उचलला त्यालाच तुम्ही हायलाईट करत बसलात. बरं, ट्रम्प खोटं बोलला खरं बोलला तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला फरक असा पडतोय एका पाकिस्तानचे 5 पाकिस्तान झाले तर तुमच्यावरचा जो टेररिझमची जी टांगती तलवार आहे ती संपली.
बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात नाही का, तसं आपलं राजकारण चाललेलं आहे. बरं, पण वंचित ह्या ठिकाणी तुम्ही कुठे पाहता वंचितला तर स्थानिक राजकारणामध्ये? आमच्या याच्यामध्ये एवढंच आहे की काय तयारी चालू आहे प्रश्न असा आहे वंचितची? की इथे आणि अजून- किती जागा वंचित आणि मी असं कशा म्हणेन लढणार की आहे? इथे अजून मानसिकता अशी झालेली नाही की वंचितांचं जे आहे ते राज्य यावं, ही अजून सवर्णांची मानसिकता झालेली नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणारं हे जे सगळे सवर्ण पक्ष आहेत, म्हणजे एकही इथला असणारा नॉन सवर्ण पक्ष नाही, यांची आतून गाठभेट असते की काही करा, आपली सत्ता वाचवा, वंचितांना सत्तेवरती येऊ देऊ नका. हा माझा आजचा अनुभव नाही आहे, हा माझा असणारा गेले 40 वर्षाचा अनुभव आहे की भीमराव केरामला निवडून आल्यानंतर पुढे येणाऱ्या निवडणुकांसाठी वंचितला खूप खूप शुभेच्छा Thank you. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आज तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये आलात आणि एन्काउंटरमध्ये आमच्याशी बोललात, याबद्दल आपले अनेक धन्यवाद. वेळ धन्यवाद. झालेली आहे आता एन्काउंटरमध्ये इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.